सूचना असतील त्या सरकारला केल्या पाहिजेत, परंतु विरोधी पक्ष पूर्णपणे हतबल झालेला आहे, हरलेल्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे EVM, दुबारा मतदान अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. लोकसभेला EVM होतं, मग तुमचे आलेले खासदार काय बोगस आहेत का? विधानसभेला त्या ठिकाणी लोकांनी दुरुस्ती केली. तरी जर तुम्ही सुधारणार नसाल तर तुम्ही आणि तुमचं नशीब देवाभाऊ आपल्या पद्धतीनं महाराष्ट्राला पुढं नेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि महाराष्ट्रातील जनतेचे त्यांना आशीर्वाद आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं विरोधी पक्ष हा पूर्णपणे भांबावलेला आहे. विरोधी पक्ष नेता नसेल तर मग उपमुख्यमंत्री पद सुद्धा नसावं असं उद्धव ठाकरे म्हणतात. आता उद्धवजी ठाकरे साहेब आता किती विधिमंडळाच्या कामकाजाचं आकलन करतात, किती संसदीय कामकाज समजून घेतात हा प्रश्न आहे. म्हणजे मला तर माझ्याच सभागृहात ते आहेत, आम्ही चित्राताई प्रसाद लाड जे आहोत ते कधी सभागृहात अर्धा तास बसलेले मी बघितले नाही. त्याच्यामुळे कोणी लोकशाहीच्या आणि संसदीय गोष्टी बोलाव्यात. त्याच्यामुळे मला वाटतं उपमुख्यमंत्रीपद हे सरकारने त्या ठिकाणी क्रिएट केलेलं पद आहे. आता विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे तर तेवढे तरी आमदार आणण्याचा प्रयत्न करा ना. तुम्ही केवळ बोलून विरोधी पक्षनेतं मिळत नसतं, तर त्याच्यासाठी आवश्यक संख्याबळी असायला लागतं. त्याच्यासाठी प्रयत्न करायचा सोडून केवळ टोमणे मारणं आणि तोंडाची हवा घालवणं हेच त्यांच्यासहित विरोधी पक्षाचं काम सुरू आहे. विरोधी पक्षाला बंगला दिला नाही तर मग आम्ही रस्त्यावर पत्रकार परिषद घ्यायची का असं भास्कर जाधव म्हणतो. नाही, त्याच्यासाठी रस्त्यावर कशाला घ्यायला पाहिजे ना, हॉलमध्ये घेऊ शकता. पार्टी ऑफिस आहेत तुमच्या पक्षाची. त्याच्यामुळे मला वाटतं नौटंकीचं राजकारण विरोधी पक्षांनी करू नये. जनतेच्या प्रश्नावर सभागृहामध्ये सरकारला काही सूचना कराव्या, मार्गदर्शन करावं. या ठिकाणी देवाभाऊ आणि त्यांचं सरकार तुमच्या चांगल्या सूचनांचं स्वागत करायला तयार आहे. परंतु तुम्हाला नौटंकीतच मजा येत असेल, 4 बातम्या होत असतील तर तुम्ही त्याच्यातच खुश राहा. आणि पहिलं तर भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेकडनं पत्र घ्यावं की त्याला विरोधी पक्षनेता करणार आहेत म्हणून. सत्ताधारी पक्षाला जे अध्यक्ष वाचवत आहे सरकारच्या करणी आणि पत्नीमध्ये फरक असा प्रकारचे बोलायचे भास्कर जाधवांनी लावले. नाही, मला वाटतं आता जे लाड बोलले की भास्कर जाधव कुठे नेमके आहेत तेच त्यांना कळत नाही. त्यांनी पहिलं पक्षातलं स्थान निश्चित करावं. कारण चिपळूण नगरपालिकेत मला वाटतं भास्कर जाधवनी नगराध्यक्षपदाचा एक उमेदवार केला, विनायक राऊतांनी तिकडे दुसरा केला. जे पक्षातच तुम्हाला आपला समजत नाहीत, तुम्ही कशाला डोकेफोड करून घेताय? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आता वेगळ्या विदर्भाची भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. ओबीसी आणि मोठ्या काळात आदिवासी विदर्भात आहे, त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी करणार आहे, हायकमांडपर्यंत जाणार. म्हणजे खरं तर हा भाजपचा मुद्दा होता काही काळ. विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब. विदर्भाचा विकास करायला ते भक्कम आहेत. वडेट्टीवारांनी जरा विकासात्मक राजकारणाकडे थोडं लक्ष द्यावं. आता ते मुद्दे शोधतायत. तर मला वाटतं नागपूरचेच विदर्भाचेच देवाभाऊ ज्यांची नाल खऱ्या अर्थानं विदर्भाशी जोडले ते राज्याचं नेतृत्व करतायत आणि स्वाभाविकपणे त्यांना इतरांपेक्षा विदर्भाची जास्त काळजी. दुसरीकडे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात मंत्र्यांच्या बंगल्यांवरती खर्च होत आहेत. 1 वर्षापूर्वी झालेल्या खर्चावरनं देवेंद्रजींनी त्यावरती ताशेरे ओढले होते आणि खर्चावरती कुठेतरी वचक असावा असं देखील सूचना दिल्या होत्या. तर 40 कोटीहून जास्त पैसे हे तिकडे खर्च. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.